मॅडम, स्वाती तुमची खास मैत्रीण होती, तिच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी काही प्रॉब्लेम वगैरे? स्वातीने आत्महत्या करायच्या अगोदर तुम्हाला कॉन्टॅक्ट केला होता का? काही बोलली होती का? म्हणजे काही टेन्शन वगैरे ज्यामुळे ती आत्महत्या करू शकते? नाही साहेब, स्वाती आत्महत्या करूच शकत नाही. हे काय बोलताय तुम्ही? हो साहेब, ती माझी चांगली मैत्रीण होती. मी खूप चांगल्याने ओळखते तिला. ती कायम आनंदी राहणारी मुलगी होती, स्ट्रॉंग होती. ती अशी घाबरून निराश होऊन आत्महत्या कधीच करणार नाही. नाही साहेब, स्वाती आत्महत्या कधीच करू शकत नाही. ती कायम आम्हाला सपोर्ट कर. साहेब सॉरी, महत्वाचा कॉल आहे, घ्यावा लागेल. हा मणी सर बोला ना. हो मणी सर, माझं ऐकून तरी घ्या मणी सर. सॉरी साहेब, पण मला आता जावं लागेल, माझं लई महत्वाचं काम आहे. म्हणजे मी इथे हॉस्टेलवर नाही राहत, मी बाहेर राहते. ठीक आहे, या तुम्ही. मॅडम काळजी घ्या, मी फोन करते तुम्हाला. मॅडम, काल रात्री साहेबांना त्रास झाला होता का म्हणून तुम्ही ही गोळी दिली, असं काही झालं होतं? नाही, ते शांत झोपले होते, मी गोळी दिलीच नाही कोणती. मग दुसरी गोळी दिली कुठे? हो, स्वानंदीने दिली असेल गोळी बहुतेक. खरंच किती बेजबाबदारपणा आहे. देवा, किती निष्काळजीपणा आहे हा. जरा म्हणून कामात लक्ष नाही तिचं. एखाद्याच्या जीवाशी खेळ आहे तुझं चुकीचं औषध देणं म्हणजे. स्वानंदीने ही गोळी दिली म्हणून तुम्हाला त्रास होतो? म्हणजे काय, प्रश्नच नाही. म्हणी डॅडना त्रास देणं हा प्लॅनच असणार स्वानंदीचा. त्याशिवाय ती ही गोळी देईल का?